चला मॅचला जशी सुरुवात होईल आवाजामध्ये करूया परिवर्तन, ऐकूया लवजी जाधव सरांना. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच आशिष जोरगे सर. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफी 2026 मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण पाहताय सद्यस्थितीमध्ये सामना गिरेवाडी विपक्ष VSS सनपूर. यस स्वागत आहे दोन्ही 12व्या खेळाडूंचं. पहिलं षटक घेऊन शिवाजी द बॉस या स्पर्धेचे प्रणेते मुख्य आयोजक समोर आहेत अमोल माने. त्यांच्या साथीला विशाल माने. यस प्लेज द कॉल. 9:48 वेळ झाले. पहिला चेंडू. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न. बॅटची कडा लागली. परेश जाधव. डॉट बॉल. निर्धार चेंडूने मात्र डावाची सुरुवात झाली. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन बॉस. दुसरा चेंडू. दुसरा चेंडू पायावर टाकण्याचा प्रयत्न. डाऊन द लेग साइड. व्हाईट बॉल. पुन्हा टाकावा लागेल. धावांचा श्री गणेश झालाय टीम गिरेवाडी. थँक्यू सो मच टीम यंगस्टर पाचगणी. क्रिकेटचे नियम तुम्हाला अजून समजावे लागतील. चांगला ड्राईव्ह केलाय. मिड ऑफ आहे ताईना. धाव इथे हवी होती. विशाल माने यांना नकार दिलाय. चांगलं कॉलिंग. यंगस्टर पाचगणी आपला धन्यवाद. यूट्यूब लाईव्ह ओमसाई MTC चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला कळेल की सामने कधी चालू होतात. ओमसाई MTC. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न. कॅच इज द कॉल. परंतु ST रक्षक दूर होते. आणि या ज्या वेळेला एखादा संघ नवीन असतो ना बाबूराव, थोडंसं समजायला वेळ लागतो. कारण प्रत्येक ठिकाणी पाटण तालुक्यासारखी शिस्त नाही आहे. त्यामुळे कधीकधी या गोष्टी हलक्यामध्ये घेतल्या जातात. आज बरोबर सकाळी 7:30ला सामने चालू झाला. त्याचं कारण आहे बॉस. आणि बॉसचं लक्ष प्रत्येक गोष्टीवर बारीक असतं. प्रत्येक संघाला समजून घेणारा हा गोलंदाज आपले अध्यक्ष आहेत. शॉर्टआर्म जॅक. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत ना. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. एक धाव मात्र रोखू शकणार नाहीये. आणि नो चेंडू. पाय पुढे अगदी बॉस यांचा क्रीजच्या पुढे. आणि नो आलाय म्हणजे फ्री हिट देखील आलाय. आणि क्रिकेटमध्ये शिस्त किती महत्त्वाची असते. डिसिप्लिन इज व्हेरी इम्पॉर्टंट इन क्रिकेट ॲज वेल ॲज ह्युमन लाईफ. खूप महत्त्वाचं. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू. व्हाईट बॉल. पुन्हा टाकावा लागेल. तर धाव. या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. कारण शिस्त पाहिजे जर तुम्हाला आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर. समोर विशाल माने. आणि मराठी भाषा खूप समृद्ध आहे. VSS सनपूर पहा टीमचा अगदी लोगो. शिवाजी द बॉस यांना अगदी झूम करून दाखवलं जाते. आणि टीमचा प्राईड आहे VSS सनपूर. विठ्ठलाई देवीच्या नावाने खेळणारा संघ. प्रेटच्या चेंडूवर पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न. बॅक ऑफ द लेन चेंडू. डॉट बॉल. परेश जाधव वेस्टर्नच्या मागे. पहिल्या 4 चेंडूवर टीमची धावसंख्या 5. आयोजक म्हणून तर यशस्वी आहेत शिवाजी द बॉस. अध्यक्ष म्हणून कर्तबगार आणि खेळाडू म्हणून या संघाचा महत्त्वाचा खेळाडू. स्लोअर वन हवेत खेळलाय. विकेटची संधी निर्माण झाली आहे. क्षेत्ररक्षक मिड ऑफचा मागे गेला. चेंडूचा चांगला अंदाज. विकेटचं पतन.
विशाल माने झेलबाद. अशी ही बनवा बनवी चित्रपटाचा डायलॉग. कुणाल म्हात्रे. अमोल माने इकडेच राहतात का? नवी मुंबईमध्येच राहतात, आपल्या गेरेवाडीचे आहेत आणि आज पाटण तालुका क्रिकेटसाठी या व्यक्तिमत्वाने देखील स्वतःचा जो वेळ दिलाय, आपल्या नोकरी आपला व्यवसाय करत असताना प्रत्येक जण चांगले योगदान देतो. नवीन फलंदाज जयेश माने, जयेश मोरे आलेत आणि कदाचित सर्वात प्रामाणिक प्राणी कोण आणि कदाचित छोट्याला त्याने मुका दिलाय. हाफ ट्रॅकर चेंडू पूल केलाय. चेंडू गोशांकी क्षेत्राच्या दिशेने कदाचित हा मार्गस्थ होऊ शकतो. होय, वेलकम गेट ज्या दिशेला आपला नगरसेवक अनिकेत शेठ रमाकांत म्हात्रे साहेब यांचा कटआउट आहे आणि अनिकेत शेठ म्हात्रे म्हणजे शिवाजी बॉस यांचे खूप जवळचे मित्र. सध्याच नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये नवनिर्वाचित नगरसेवक, आपला नगरसेवक, आपल्या हक्काचा नगरसेवक म्हणून त्यांची अगदी निवड झाली. त्यांचा कटआउटच्या दिशेने अगदी चेंडू गेला. पहिल्या षटकाखेर टीमची धावसंख्या 6-1. आज बॉस म्हटलं की प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याचे जिव्हाळ्याचे संबंध आणि प्रत्येक व्यक्तिमत्वाशी चांगले संबंध ठेवणारा बॉस. षटक क्रमांक 2 प्रीतम. प्रीतमला चांगली गोलंदाजी करावी लागेल. ज्या प्रकारे बॉस यांनी गोलंदाजी केली. समोर आहेत कॅप्टन अमोल माने. यस, अपील केले जरूर, परंतु वाईट बॉल. पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न. विशेष म्हणजे विद्युत नाकवा सर, संतोष सिंग सर. संतोष सिंग म्हणजे अंधेरी मुंबई या विभागातून आलेले आणि विद्युत नाकवा सर म्हणजे पाटण तालुका क्रिकेटचे ऑफिशियल. ओव्हरपिच चेंडूवर हवेत खेळलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, फक्त चेंडूकडे पाहत राहील. बाहेरून चेंडू आता आणण्यासाठी तो जाईल. चेंडू सीमा पार, षटकार. आपण पंचांबद्दल चर्चा करत होतो, परंतु हा फटका पहा अमोल माने यांचा. दर्जेदार फटका. संघाला गरज आहे धावांची आणि कॅप्टन खेळपट्टीवर अगदी तळ ठोकून उभा आहे. चांगल्या खेळासाठी ओळखले जातात अमोल माने. 13 धावा. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. कव्हर्स आहे तैनात. विकेट मिळू शकते प्रीतम यांना. कॅप्टन हॅज टू डिपार्ट्स. अमोल माने झेलबाद. मोरेश्वर म्हात्रे 81-82 आमचे स्क्वेअर लेगचे कॅमेरामॅन. एका हातामध्ये मोबाईल, एका हातामध्ये कॅमेरा. ही स्किल आहे आणि या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. हा पहा रिप्ले. न्यू बॅटर निवास माने आलेत. टीमची धावसंख्या 13-2. नवलाई स्पोर्ट चिंती संघ सराव करतोय कारण PTPL येते आणि गरजेचं असतं. जय पराजय या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात मित्रांनो. खेळामध्ये जिंकणं हारणं होत असतं. निवास माने आलेत नवीन फलंदाज. कट करण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर काहीसा खाली राहतोय. डॉट बॉल. या रेसी गोटिवली मैदानाचा विचार केला नाही. क्रीडांगणाचा खेळपट्टी अप्रतिम बनवली. चांगली खेळपट्टी. फ्लिक केलाय. डीप स्क्वेअर लेग. क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली. विकेटचं पतन. निवास माने झेलबाद. आज तेराला 3. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. चांगला झेल. येस, चला नवीन फलंदाज अमोल दादा. चला आपल्या फलंदाजाला त्वरित पाठवा. आपल्याकडे वेळ विचार केला तर आपल्या तालुक्याची स्पर्धा आहे. चला नवीन फलंदाज. नका वाट, थोडेसे धावत या कारण 15 मिनिटं तुम्हाला दिल्यात. लक्षात घ्या कारण वेळ खूप कमी आहे. आज 16 संघ खेळणार. त्यानंतर टॉप 6चे सामने. चला चला थोडंसं आपण धावूया. एखादा खेळाडू ज्यावेळेला डगआउटमधून धावत येतो ना तो चार्ज होऊन येतो बाबूराव.
आणि मग खेळपट्टीवर जाऊन तुम्ही मोठे फटके खेळू शकता. 13-3. 2 to go. सध्या गुलाबी थंडी आहे नवी मुंबईमध्ये, फ्लेमिंगो सिटी. बॅकफुटला जाऊन फक्त ढक्कललाय गलीमध्ये. एक धाव मिळेल फलंदाज कुणाल यांना. आणि आमचे कुणाल म्हात्रे 81-82. सध्या 1 लाखाकडे वाटचाल करते ओम साई MTC. लवकरच लखपती होईल, चॅनल लखपती होईल. कुणाल शेठ, अक्षय शेठ स्वतः करोडपती तर आहेतच, तो वेगळा विषय. 14 धावा. 1 to go. पायावर टाकलेला चेंडू फ्लिक केला डीपला स्क्वेअर लेग डाऊन द बॉल. चेंडूचा चांगला अंदाज, झेलचा सराव देत असताना कुणाल विकेटचं पतन. फटका चांगला होता परंतु उंची मिळाली नव्हती, टायमिंग फसलं. अशा प्रकारचे फटके एखादा फलंदाज खेळतो. हा पहा रिप्ले. फ्लिक चांगल्या प्रकारे केला, बॉटम हँडचा देखील चांगला वापर, फुटवर्क देखील चांगलं होतं परंतु टायमिंग फसलं आणि नुकसान होत असताना 4था धक्का टीम गिरेवाडी. 14-4. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. येस, ज्या आवाजाची आपल्याला प्रत्यक्ष प्रत्येक जण हा विचार करत असेल की किरण मस्कर सर कधी आज समालोचन कक्षामध्ये येतील. आज त्यांचा देखील आपण आवाज ऐकणार आहोत, कारण त्या आवाजाशिवाय पाटण तालुका क्रिकेट अपूर्ण आहे आणि हे त्रिकाल सत्य. अंतिम षटक. गोलंदाज सिद्धेश आलेत. पहिला चेंडू सिद्धेशांचा चांगला ऑन ड्राईव्ह. लॉंगॉन आहे तैनात. 1 धाव मिळेल. दुहेरीचा प्रयत्न करायचा होता, 2री धाव हवी आहे. क्षेत्ररक्षकांनी चुकी केली. 2ऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय यशस्वी. प्रीतम लॉंगॉनला तैनात होते. कदाचित चेंडू बोटाला लागला आणि ज्यावेळेला तुमच्या सकाळच्या सत्रामध्ये थंडीमध्ये चेंडू लागतो ना हाताला, ती वेगळी मजा असते, तो वेगळा आनंद आहे. ते पैसे देऊन तुम्हाला आनंद घेता येणार नाहीये, त्यासाठी मैदानात यावं लागेल. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. पडल्यानंतर चेंडू सरळ जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. आणि पहा प्रीतमने चेंडू लागल्यानंतर अगदी थोडेसे चेहऱ्यावरचे त्यांचे हावभाव. क्रिकेटमध्ये तुमच्या बोटाला ज्यावेळेला चेंडू लागतो ना त्यावेळेला तुम्हाला कळतं. हा देखील कट करण्याचा प्रयत्न. अचूक टप्पा आहे सिद्धेश यांच्याकडे. पहिला चेंडू फुलर लेनचा होता, त्यानंतर लेंथमध्ये केला बदल. शॉर्ट ऑफ लेनचा मारा सातत्याने केला जातोय. 15 धावा. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहतायत फलंदाज जयेश. 4 गडी बाद. 16 धावा. 2 to go. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये सिद्धेश करत असताना. हा देखील कट केलाय चेंडू. पॉइंट आहे तैनात. कव्हरचा क्षेत्ररक्षक वेगाने आला. 1 धाव रोखू शकणार नाहीये. 5व्या चेंडूवर आली एक सिंगल. 17 धावा. धाव फलकावर. पहिल्या डावाचा शेवटचा चेंडू. 17 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट टीम गिरेवाडी. डावखुरी हाताचे फलंदाज. शेवटचा चेंडू. तुषार. एक मोठा फटका तुषारला खेळावा लागेल. शफल होऊन खेळायचा प्रयत्न. क्लीन बोल्ड. काठी काढली. जास्त शफल झाले होते आणि सिद्धेश यांनी मात्र अत्यंत चतुरपणे चालाकपणे हा चेंडू हाताळलाय. 17-5. 18 धावांचं लक्ष VSS सनबूर संघासमोर. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. तुम्ही किती शफल होता हे खूप महत्वाचं असतं, कारण सुनील गावस्कर नेहमी म्हणतात तुम्हाला ऑफस्टंप माहीत असणं खूप गरजेचं जर तुम्ही फलंदाज असाल तर. आणि हा पहा रिप्ले. ज्या प्रकारे सर्व आम्ही पुरस्कर्त्यांचा आभार व्यक्त करतो. प्रथम पारितोषिक संदीप जाधव साहेब मेहरबान. सौ संपदा संदीप जाधवताई आपलं धन्यवाद. द्वितीय पारितोषिक तानाजी सूर्यवंशी साहेब गोपी शेठ आपलं धन्यवाद. बॉस यांचे खूप जवळचे आहेत. तृतीय पारितोषिक अंकुशदादा सुतार साहेब आपला आभार. चतुर्थ पारितोषिक अनिलजी पवार साहेब K11 संघाचे संघमालक आपलं धन्यवाद. विलासदादा सूर्यवंशी साहेब. 5वं पारितोषिक VHS स्ट्रायकर संघाचे संघमालक अर्जुनदादा गोळे साहेब उद्योजक आहेत जे आपल्या सातारा जिल्हा वाई तालुक्याचे आपलं धन्यवाद. ज्यांच्या माध्यमातून सामनावीर पेन सौजन्य
DJ दत्ता जाधव साहेब आपलं धन्यवाद. चेंडू सौजन्य अनिल बागल साहेब आपलं खूप खूप धन्यवाद. मालिकावीर सायकल विशाल बाबर साहेब थँक्यू सो मच. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक सौजन्य अमर पाटील साहेब थँक्यू व्हेरी मच. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक सौजन्य अनिल भोमकर साहेब आपला आभार. प्रथम चषक सौजन्य वैभवदादा गायकवाड साहेब थँक्यू सो मच. पाणी सौजन्य सचिन पवार साहेब आपला मनापासून आभार. सर्व चषक सौजन्य SK म्युझिकलचे सर्वे सर्वा SK वॉरियरचे संघ मालक सुनीलजी आळेकर साहेब आपल्या मनापासून आभार. ही सर्व व्यक्तिमत्व जी आहेत ती पाटण तालुका आणि विशेष म्हणजे शिवाजी द बॉस यांच्यावर शिवापाड प्रेम करणारी व्यक्तिमत्व. आज सर्वांच्याच या बहुमूल्य सहकार्यामुळे ही आपण पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफी पाहतोय. चला फिल्डिंग लावा टीम गिरेवाडी. अमोल दादा चला प्लीज विनंती आहे फिल्डिंग लावा. बाबूराव पहिल्या डावाचा विचार केला तर बरोबर 14 मिनिटांमध्ये डाव संपला. अजून काय पाहिजे. 15 मिनिटं दिल्यात तुम्हाला. चला फिल्डिंग लावा टीम गिरेवाडी. प्रारंभिक जोडी मैदानामध्ये दाखल झाले शिवाजी द बॉस आणि त्यांच्या साथीला प्रीतम. जर बॉस उभे राहिले ना तर हा सामना पहिल्या षटकात संपू शकतो बाबूराव. 18 करायचे आहेत आणि बॉस यांची विकेट गिरेवाडीला खूप महत्वाची असेल. बॉस यांची विकेट ठरवेल की सामना कोण जिंकेल. आणि बॉसची जर विकेट आली ना कॅप्टन अमोल माने यांनी मिळवली तर सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाऊ शकतो. कारण हा खेळाडू उभा राहिला तर 3 चेंडूमध्ये टाटा बाय बाय. या सामन्याला होते सुरुवात 10:03. पहिला चेंडू. पहिला चेंडू पूल केलाय. ताकद टायमिंग नजाकत बॉस यांनी स्वागत केलंय अमोल माने यांचं भव्य अफलातून स्ट्रोक. 6 धावा षटकार. पहिल्या चेंडूवर 6 म्हणजे 600चा स्ट्राईक रेट. आणि कदाचित नुकतीच बॉस यांनी गाडी नवीन घेतले 6व्या घेरवरती या गाडी चालू करत असावी कदाचित. कारण या खेळाडूची क्षमता प्रचंड मोठी. अशा प्रकारचे चेंडू बॉस यांना तुम्ही रात्री झोपेतून उठवलं ना 2 वाजता आणि सांगितलं की शॉर्ट बॉल मारायचा आहे तो बाहेरच मारेल. आयोजक म्हणून यशस्वी तर आहेतच परंतु खेळाडू म्हणून एक मोठं नाव. सलगचा दुसरा शॉर्ट बॉल त्यावर केलाय प्रहार. चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमा पार. षटकार. जसा एखाद्या खवय्याला तुम्ही गुलाबजाम देता ना प्लेटमध्ये आणि तो काही न विचार करता फटाफट खातो तर शॉर्ट बॉल तुम्हाला बॉस सोडणार नाही. बॉस पहा आयोजक म्हणून यशस्वी आहेत खेळाडू म्हणून तेवढं प्रेम. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये किरण सर सध्या प्रॅक्टिस एवढे करतायत की गावच्या संघासाठी खेळत असतात सातत्याने. सलगचा तिसरा 3 चेंडूवर 3 षटकार ठोकण्याचा होऊ शकतो विक्रम. जयेश चेंडू खाली कॅच ड्रॉप. कॅच नव्हता हा सामना होता. धावा मिळतील 4. 16 धावा. आता 2ची गरज आहे. सामनावीराचा पुरस्कार कोण मिळेल कोणाला मिळेल हे महत्वाचं नाहीये परंतु पहिल्या 3 चेंडूवर धावा केल्यात 16. सध्या किरण सरांचा आपण उल्लेख केला. क्रिकेट खेळण्यासाठी सध्या समालोचनामध्ये थोडासा ब्रेक घेतलाय. हे प्रेम आहे क्रिकेटचं. क्रिकेटची आवड पाहिजे तुम्हाला मित्रांनो. हा देखील पूल केलाय. शॉट ऑफ लेंथ. जर VSS सनबूरची पहिल्यांदा फलंदाजी असती तर पहा स्वतः आयोजक आहेत आणि आयोजक कसा पाहिजे स्वतःचा वेळ वाचवला टीमचा वेळ वाचवला पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफीचा वेळ वाचवला आणि 5 स्क्रीनवर स्माईल. 4 चेंडूवर सामना मात्र फिनिश केलाय. टायगर इज अ बॅक. हा पहा रिप्ले तुमच्या समोर आणि या स्क्रीनवरती देखील पाहू शकता. शांत व्यक्तिमत्व आहे. असं म्हणतात ना की शांत माणसाचा कधी नाद करू नये आणि नाद केला पण वाया नाही गेला. हा क्रिकेटचा खेळ आहे पहा. 4 चेंडू 22 धावा. सामना 4 चेंडूमध्ये संपलाय. वेळ खूप वाचवला. चला या टॉससाठी VSS सनबूर एकता मिरगाव या टॉससाठी.